कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन 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 सांग
कीर्तन चांग होयांग हरी रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीवकळा एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठ्ठल 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 कीर्तन चांग होयांग हरी रूप प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव पांडुरंग करू प्रथम जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे वृत्तीदासु अवधारी जोजे जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। कीर्तन सांग होयांग हरी रूप, प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देहूचे सुप्रसिद्ध निवासी साधू असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि या जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा कीर्तनापर प्रकरणातील कीर्तनाचं महत्व सांगणारा अभंग आज या नित्य सेवेकरिता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल कुठलाही कार्यक्रम असेल अल्पसा परिहार करून देणं भक्ताचं आद्य कर्तव्य आहे। या न्यायाने आज या ठिकाणी आपला प्रत्येक गुरुवारच्या निमित्तानं चालत असलेला हा कीर्तन सोहळा कीर्तन महोत्सव आणि या आजच्या मी नित्य सेवा म्हणाले कारण नैमित्तिक सेवा कधी म्हणतात, नैमित्तिक सेवा म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेला होते त्याला नैमित्तिक सेवा असे म्हणतात, पण आपला हा नित्य गुरुवारचा सोहळा आहे म्हणून ही नित्य सेवा आणि या नित्य गुरुवारच्या महाआरती कीर्तन निमित्त आज या ठिकाणी श्री क्षेत्र रामेश्वर धांदरफळ ते श्री क्षेत्र मवेशी राजूर हा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व वारकऱ्यांचे दिंडी चालकांचे मात्र त्या ठिकाणी भरभरून असं कौतुक धन्यवाद केले जात आहे कारण आपण पायी चालत इथपर्यंत आला बाबांच्या दर्शनाकरता भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता म्हणून आपल्या सर्वांचं भरभरून असं कौतुक। त्याचबरोबर असलेले श्री क्षेत्र वडगाव लांडगाव ते श्री क्षेत्र मवेशी राजूर हाही पायी दिंडी सोहळा या ठिकाणी उपस्थित आहे। आपणासाठी पण आपण एकदा टाळी वाजवली तरी चालेल कारण खऱ्या अर्थानं आपलं कौतुक आपणच करायचं असतं। माझ्या मते आम्ही 6:30 वाजता इथे येऊन बसलो आणि इथं बसल्यानंतर आमच्या बरोबर आलेले जे आमचे लहान लहान मुलं आई मध्ये जायचं त्यांचं कधीच चाललेलं आहे, पण खऱ्या अर्थानं मी त्यांना म्हटलं हे सगळे जे भाविक आहे ते एवढ्या लांबून पायी चालत आले आणि आपण काय गाडीत बसून आलो मग आपण उशिरा बाबांच्या दर्शनाला गेलो तर काही हरकत नाही। खऱ्या अर्थानं ते पायी चालत आले, पहिल्या दर्शनाचा मान त्यांचा आहे म्हणून मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला, दिवसभर पायी चालत या ठिकाणी चालत आलात, मोठी आनंदाची कौतुकाची गोष्ट आहे। हे सगळं कधी होतं अंतःकरणात भाव असेल तर मग खऱ्या अर्थानं आदरणीय बाबांबद्दल आपल्या अंतःकरणात भाव आहे, श्रद्धा आहे। इथे उपस्थित असलेले भगवान परमात्मा धन्वंतरी माता आहे, त्याचबरोबर अवधूत चिंतन दत्तात्रय प्रभू आहे आणि सर्वच देवदेवतांचं वास्तव्य मात्र या ठिकाणी आहे। इथे आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। ते प्रसन्न वातावरण उगाचच होत नाही, तिथे कदाचित खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं, तिथे आपल्याला शांतता प्रसन्नता भासत असते, लाभत असते। म्हणून खऱ्या अर्थानं या सुंदर अशा वातावरणात प्रत्येक गुरुवारी आपण या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करतात। आदरणीय बाबांनी आपल्याला हे खऱ्या अर्थानं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणून सर्व श्रेय आपल्या जे काही सेवेचं श्रेय आहे सर्व श्रेय बाबांच्या ठिकाणी लागू होतं म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक। परिहारात जास्त वेळ न घालवता आपण माझ्या मते सेवेकडे वळूया कारण खऱ्या अर्थानं 7च्या ऐवजी आपली 8 वाजता सेवा सुरू झाली काही अडचणींमुळे। ती अडचण कदाचित आमची पण आहे, सर्वांचीच आहे। तसं पाहिलं तर आम्ही येताना पखवाज वादक बरोबर आणले असते तर असं झालं नसतं, पण काही हरकत नाही। मी महाराजांना बोलले कदाचित ती आमची परीक्षा असावी भगवान परमात्म्याने घेतलेली, म्हणून सर्वांच्याच उपस्थितीत या ठिकाणी कीर्तन सेवेला आपण सुरुवात करूया। सर्वांच्या चरणावरती नम्र भावनेने नतमस्तक, आदरणीय बाबांच्या चरणी नम्र भावनेने नतमस्तक होईल। आपल्या सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल प्रकरणातील आहे। कीर्तन चांग होयांग हरी रूप हा अभंग आहे आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं अवघा अर्धा तास आपल्याकडे उरलेला आहे आणि अर्ध्या तासात आपल्याला भगवान परमात्म्याचं चिंतनही पाहायचं आहे आणि अभंगाचाही अर्थ पाहायचा आहे।
मग कीर्तन चांगलं हो यांक हरी रूप। मात्र खऱ्या अर्थानं कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन म्हणजे नामस्मरण आणि नामघोष। मग नामस्मरण आणि नामघोष या दोन्हीमध्ये फरक आहे आपल्याला सांगेन मी पुढे जाऊन। पण भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार येतात, नवविधा भक्ती त्याला म्हणतात। पहिली प्रथम आलेली श्रवण भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदनम, ही नवविधा प्रकारची भक्ती आलेली आहे। आणि त्या नवविधा प्रकारच्या भक्तीमध्ये पहिली भक्ती जी सांगितली ती म्हणजे श्रवण भक्ती। श्रवण भक्ती म्हणजे आपल्या भोळ्या भावड्या लोकांकरता सांगायचं जर झालं तर श्रवण भक्ती म्हणजे चांगलं ऐकणं। मग चांगलं ऐकलं तर काय होईल, तर खऱ्या अर्थानं आपण जर अंतःकरणपूर्वक श्रवण भक्ती केली, चांगलं ऐकलं आणि कानाने जेव्हा आपण ऐकतो ती ऐकलेली चांगली गोष्ट आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचते आणि अंतःकरणापर्यंत पोहोचल्यानंतर अंतःकरण शुद्ध करते। मग अंतःकरण जेव्हा शुद्ध होतं तेव्हा तिथे भगवंताचं राहण होतं, बरोबर आहे की नाही। तेव्हा भगवान चित्त करारे निर्मळ, बरोबर आहे की नाही। चित्त जेव्हा आपलं निर्मळ होईल, अंतःकरण जेव्हा निर्मळ होईल तेव्हा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा येऊन तिथे राहील। म्हणून आपल्याला जर वाटत असेल आपलं अंतःकरण निर्मळ व्हावं, त्याकरिता आपल्याला श्रवण भक्ती करावी लागेल, जी तुम्ही आता करताय। नवे आपण भाग्यवान मंडळी आहात, बाबांचा जो काही शिष्य परिवार आहे भाग्यवानच म्हणावं लागेल की प्रत्येक गुरुवारी आपल्याला भगवत चिंतन ऐकायला मिळतंय, म्हणजे श्रवण भक्ती आपली होते। मग या नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती सांगितली ती म्हणजे श्रवण भक्ती आणि दुसरी जी सांगितली आहे ती म्हणजे कीर्तन भक्ती। मग कीर्तन म्हणजे काय, तर नामस्मरण नामघोष याचा वर्णन, याचा विस्तार आपण पुढे अभंगात पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी नवविधा भक्तीचे प्रकार आपण पाहणार आहोत। मग दुसऱ्या प्रकारची सांगितली आहे कीर्तन भक्ती, नामस्मरण नामघोष, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, भगवंताचं स्मरण करणं, भगवंताचं स्मरण करणं ही पण एक भक्ती सांगितलेली आहे। श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम, पादसेवनम म्हणजे काय, चरणसेवा, भगवंताची चरणसेवा। कुणी केली भगवंताची चरणसेवा, पादसेवन क्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे, भगवान परमात्म्याचे, भगवान श्रीकृष्णांची चरणांची सेवा, चरण भक्ती मात्र खऱ्या अर्थानं अक्रूर महाराजांनी केली आणि भगवंताने स्वतःच्या पदाला त्या अक्रूर महाराजांना बसवलं, बरोबर। प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे याला म्हणतात चरण सेवा। आणखीनही भगवंताची चरण सेवा केली ती कोणी, स्वतः भगवान महाविष्णूंची सपत्नी असणारी किंवा अर्धांगिनी त्याला म्हणता येईल, किंवा स्वतः पायांची दासी त्यांना म्हणता येईल, कुणी केली भगवंताच्या चरणाची सेवा। मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ती पाय धुवावयाची पात्र झाली, भगवान परमात्म्याच्या पायांची चरणांची सेवा करते कोण, माता महालक्ष्मी। ज्या महालक्ष्मीच्या मागे तुम्ही आम्ही धावतोय, ज्या महालक्ष्मीच्या साठी तुम्ही आम्ही रात्रंदिवस झटतोय, अट्टहास करतोय, ती महालक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करतात। जनाबाई महाराज काकड्यामध्ये वर्णन करतात, पाय लक्ष्मीचे हाती, 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 सियावे काकुळती, सियावे काकुळती, सियावे काकुळती, सियावे काकुळती, आनावातो हरी, 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 आनावातो हरी। भगवान परमात्म्यातील जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, ज्या माता लक्ष्मीने भगवंताच्या चरणाची सेवा केली त्याला म्हणतात पादसेवन। पुढे सांगितलंय अर्चन, अर्चन म्हणजे पूजा अर्चना जी आपण करतो ती। पुढे सांगितलंय वंदनम, वंदन भक्ती कुणी केली, पांडवांनी सदैव भगवान महाविष्णूंना असलेले स्वरूपाचे भगवान कृष्णांना सदैव वंदन करावं, त्याला म्हणतात वंदन भक्ती। सख्य आत्मनिवेदनम, सख्य भक्ती म्हणजे मित्र, खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं, आपल्या साध्या सरळ भाषेत सांगायचं जर झालं तर मित्र। मग मित्र कसा असावा, तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवाला जीव देणारा मित्र असावा। मैत्री कुणाची झाली, सुदामदेवांची मैत्री झाली, भगवान सुदामदेवांची। मात्र खऱ्या अर्थानं मैत्री आज अजर अमर आहे।
भगवंताने पाहिलं नाही मग माझा असलेला मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे, लहान आहे की मोठा आहे, हे न पाहता भगवान परमात्म्याची जर आम्ही जो भाव आमच्या अंतःकरणात असेल, जे नातं आमच्या अंतःकरणात असेल, भगवंताशी पहिल्यांदा नातं जोडावं लागतं. मग ते भावाचं म्हणा, लेकरांचं म्हणा, मायबापांचं म्हणा किंवा मित्रांचं म्हणा. मग मित्र भक्ती, सख्य भक्ती जर कुणी केली असेल तर ती सुदामदेवांनी केली. मग सुदामदेवांची भक्ती पाहून स्वतः भगवंताने सुद्धा अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा द्वैत ठेवला नाही. गरीब आहे की श्रीमंत आहे, सुदामदेवांना जवळ केलं. बरोबर आहे की नाही? सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या आमचे मित्र काही कामाचे नाही. तसं जर पाहायला गेलं, आता सध्या फार एक फॅड आलंय की नाही, तरुण मित्र मंडळाला माहित आहे की नाही माहित नाही, आलंय की नाही एक फॅड सध्या, दुःख अडवायला आलंय की नाही, उंबऱ्यासारखा मित्र वलव्यामध्ये गारव्यासारखा. कशाचा गारव्यासारखा? इतक्यात काय शब्द घेतो? गारव्यासारखा नाही अहो, नाही संकटात कुणी साथ देत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं संकटात साथच कोण देत असेल तर भगवान परमात्मा. म्हणून या नवविधा भक्तीमध्ये जे 9 प्रकार आलेले भक्तीचे, त्यामध्ये कुठलीही एक भक्ती आपण आचरण करावी, आपल्या आचरणात आणावी आणि मनपूर्वक, श्रद्धापूर्वक, अंतःकरणपूर्वक भगवंताची भक्ती करावी. विठ्ठल विठ्ठल. या नवविधा भक्ती सांगण्याचं कारण काय की यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जी भक्ती आली ती म्हणजे कीर्तन भक्ती. आणि आज आपला विषय आहे कीर्तन. खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाताई कीर्तन म्हणजे काय? तुम्ही सांगताय आम्ही प्रत्येक गुरुवारी कीर्तनच ऐकतो, मग तुम्ही आज कीर्तनाचं महत्व सांगणार का? मग सांगायचा मुद्दा काय आहे? कीर्तन म्हणजे नामस्मरण, नामघोष. साध्या सोप्या भाषेत सांगेल, जशी एक नाव एक दोघांना नदीपलीकडे नेते. नाव माहितीये का आपल्याला? होडी. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एक नाव फक्त एक दोघांनाच नदीपलीकडे नेते, पण ती जर मोठी जहाज असेल तर ती जहाज आपल्या सर्वांना एकत्रित बसून नदीच्या पलीकडे सोडू शकते. तत्वज्ञानानं नामस्मरण हे एकट्यानं केलं जातं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी किंवा जो काही आपला मंत्र असेल तो. म्हणजे नामस्मरण केलं जातं ते एकट्यानंच केलं जातं. नामस्मरण एकट्यानं केल्या कारणाने एकट्याच जीवाचा उद्धार होतो. पण नामघोष हा सर्वांनी जर केला एकत्रित तर सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. नामघोष म्हणजे काय? सर्वांनी एकत्रित येऊन करायचा तो म्हणजे साधा नामघोष करू हरी कथा, नामघोष करू हरी कथा, नामघोष
हरिकथा सदैव मनामध्ये भगवंताचं स्मरण असावं आणि मुखामध्ये भगवंताचं चिंतन असावं. सदैव सतत भगवंताचं चिंतन करावं. जसं आज आपण दिवसभर चालत आलाय पायदिंडी सोहळ्यामध्ये. पायदिंडी सोहळ्याचं महत्व जर काय असेल तर पायदिंडी सोहळ्यामध्ये 3 प्रकारची सेवा घडते. आपल्या माहिती करता सांगते, पायदिंडी सोहळ्यामध्ये 3 प्रकारची सेवा घडते. ती म्हणजे कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. कायिक सेवा म्हणजे आपण पायाने चालतोय ती कायिक सेवा. वाचिक सेवा म्हणजे वाचेने चालत असताना भगवंताचंच चिंतन करावं. तुम्ही कसं करता? करता का? करता ना? हो की नाही? हा म्हणा किंवा हो म्हणा. म्हणता ना की भलते आपल्या गप्पा चालतात. त्या आमटीच्या घरी काय झालं तुला माहितीये का? तुलाच सांगते, कोणाला सांगू नको. भजन म्हणताना हा छान प्रामाणिक आहे बरं तुम्ही. मला सांगायचंय काय, वाचिक सेवा म्हणजे वाचीने भगवंताचं चिंतन. जर पायदिंडी सोहळ्यामध्ये आपण एवढ्या मनपूर्वक चालताय, दिवसभर इंद्रियांना ताण देताय, अंतःकरणामध्ये आपल्या भावाचे विठ्ठल सेवा, दुसरी सांगितली वाचिक सेवा जी मुखाने भगवंताचं चिंतन करतो, आणि तिसरी सांगितली मानसिक सेवा. मानसिक म्हणजे आपण मुखाने नामस्मरण तर करताय, पण अंतःकरणात भगवान परमात्म्याचं स्मरण असावं, त्याला म्हणता येईल पायदिंडी सोहळा. म्हणून खऱ्या अर्थानं आपण पायी चालत येताय, यामध्ये आपली 3ही प्रकारची सेवा घडते. मग यामध्ये आपण अंतःकरणात काहीही न आणता फक्त मनापासून श्रद्धापूर्वक कायिक, वाचिक आणि मानसिक या 3ही सेवेचा प्रयत्न करावा. तेव्हा खऱ्या अर्थानं आपली पायदिंडी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सहज पायदिंडी सोहळ्याकडे वळाले. पण सांगायचा मुद्दा माझा काय आहे, आपण कीर्तन भक्ती पाहतोय. मग ही कीर्तन भक्ती म्हणजे काय, तर सतत भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात, सततं कीर्तयन्तो मां यतस्तंच दृढं व्रतः नमस्यन्ते मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान परमात्मा गीतेच्या 9व्या अध्यायात वर्णन करतात. भगवान सांगतात सततं कीर्तयन्तो मां यतस्तंच दृढं व्रतः. सतत तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन असावं. जसं आपण इतर उपासना भगवंताची करतो, पूजा अर्चा असेल, उपास तापास असतील, महापर्वकाळांचे उपवास करतो. मग ही जी साधना आहे हे आपण कशा करता करतो, भगवत प्राप्ती करता, भगवंताला प्रसन्न करण्याकरता. मग त्याप्रमाणे भगवान करतात. भगवान सांगतात या साधनेने आपल्याला वेळ मिळेलच असं नाही. आता पूर्वी जशा तासन-तास पूजा व्हायच्या, बरोबर आहे की वर्ष 11-11, 100 वर्ष तप व्हायचे, ते आता होतील का? नाही होणार. म्हणून भगवान परमात्म्याने वर्णन केलेले, संत महात्म्यांनी वर्णन केलेले, भागवताई वर्णन आलेले आहे. मात्र कृते यद ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मुखे द्वापारे परिचर्यानां कलो तदहरी कीर्तनात्. कृते यद ध्यायतो विष्णुं, कृतयुगामध्ये भगवंत ध्यान धारणेने प्राप्त व्हायचा. द्वापारे परिचर्यानां,
द्वापरामध्ये मात्र पूजा अर्चा करावी लागते आणि त्रेतायुगामध्ये त्रेतायम यजतो मखे पुन्हा यज्ञयाग केले की भगवंताची प्राप्ती व्हायची. पण साधा आणि सरळ सोपा उपाय सांगितलाय. कलियुगामध्ये जर भगवंताची दिलेलं आहे. मग नामस्मरण म्हणजे काय? सदैव नामस्मरण करायचं. पण खऱ्या अर्थाने यात शब्द असा वापरलेला आहे भगवंताने, सततम कीर्तयन्तो मां, सातत्य असावं त्यामध्ये. खऱ्या अर्थाने इथं आपली जी पूजा अर्चा चालते, इथे जे भगवंताचं चिंतन चालतं, त्यामध्ये सातत्य आहे. प्रत्येक गुरुवारी इथे कीर्तन भक्ती होतेच. एकही गुरुवार असं उगत नाही की एखाद्या गुरुवारी काही अडचणीमुळे असं होतच नाही. याला सातत्य म्हणतात. मग त्याप्रमाणे या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या कीर्तन भक्तीमध्ये सातत्य असावं, भगवंताचं चिंतन असावं. मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल भगवंताचं चिंतन करण्याकरता ताई तेवढा वेळ पाहिजे, आमच्याकडे कामधंदा असतो, संसार नावाचं कर्म तुमच्या आमच्या पाठी आहे. मग ते संसार नावाचं कर्म सोडून अगदी भगवा झेंडा घेऊनच फिरायचं का? अगदी भव्य कपडे घालूनच फिरायचं का? नाही. मग कीर्तन भक्ती साधी सरळ सोपी सांगितले. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पण कीर्तन भक्ती अतिशय सोपी आहे. तुम्ही सतत काम करत असताना सुद्धा त्या भगवंताचं चिंतन करू शकता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, किंवा ज्या नामावर आपली श्रद्धा आहे ते नामचिंतन आपण करू शकता. मग ज्या नामावर आपली श्रद्धा आहे ते नामचिंतन जर आपण सदैव केलं, त्या नामस्मरणामध्ये सातत्य असलं, नवे नवे त्या नामस्मरणाची जर साखळी तयार होती, तर ते फक्त नामस्मरण राहत नाही, तर तो मनुष्य, तो व्यक्ती नामधारक होतो. कसा? खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण जर अनुभव घेतला सदैव रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जर आपण सतत चिंतन केलं ना, मग काही कामानिमित्त आपलं तोंड जरी बंद असलं ना, तरी आतून आवाज येतो. ज्याला अनुभव आहे त्यांना बरोबर लक्षात आहे, आतून आवाज येतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याचा उद्देश मी साध्या सरळ भाषेत आपल्याला दृष्टांत दिला. पण सांगायचा मुद्दा काय आहे, जर आपण या वाचेला भगवान परमात्म्याच्या चिंतनाचं वळण लावलं, तर आपण हा जो देह आहे, नासका पुसका देह साधा राहत नाही, हरिरूप होऊन जातो. अभंगाचं पहिलं चरण. कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, कीर्तन कीर्तन
कीर्तन चांग दोनदा शब्द वापरलाय. ही कीर्तन भक्ती एवढी चांगली आहे की या कीर्तन भक्तीची जर साखळी तयार झाली, सातत्य तयार झालं, तर हा नाचका कुचका असलेला देह साधा सरळ राहत नाही, तर तो हरिरूप होतो, भगवत स्वरूप होतो. म्हणून सतत या मुखाला वळण लावावं. बाईल रामकृष्ण हरिवन उगाच जाणंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसी गोपाळ पावे हरी. उगाच व्यर्थ बडबड केल्याने भगवंताची प्राप्ती होईल का? नाही होणार. म्हणून खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात, या मुखाला तुम्ही भगवत चिंतनाचं वळण लावा. नाहीतर जर हे मुख भगवंताचं चिंतन करत नसेल तर ते मुख मुख नाही, सर्पाचं बीळ आहे. नामविन मुख सर्पाचे ते बीळ, नामविन मुख सर्पाचे ते एवढंच सांगून थांबेल. खऱ्या अर्थानं कीर्तन भक्ती कशाला म्हणतात? या मुखाला भगवत चिंतनाचं वळण लावा, नामाचं चिंतन लावा. ज्या नामावर आपली श्रद्धा आहे, ज्या दैवताच्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे, त्या दैवताच्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल तर त्याच नामचिंतन आपण खऱ्या अर्थानं करावं. याला कीर्तन भक्ती असे म्हणतात. मग ही कीर्तन भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना, नामघोष करत असताना उगाचच करून जमणार नाही. त्यामध्ये आपली श्रद्धा असावी, प्रेम असावं, भाव असावा. भाव जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. बरोबर आहे की नाही? भाव बळे आकळे येर बिना कळे करत यावळे कैसा हरी. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये. अंतःकरणात जर भावच नसेल तर त्या भक्तीला अर्थ नाही. म्हणून खऱ्या अर्थानं अंतःकरणात भाव असावा, कुणासारखा असावा? तर गोपींनी भगवंताची भक्ती केली, अंतःकरणपूर्वक केली, त्यामध्ये भाव होता, भक्ती होती. एकच पद आपल्या समोर मांडेल आणि आपल्याला भावाचं दृष्टांत पटवून देईल. गोपींनी कशी भगवान परमात्म्यावर भक्ती केली. गोपी सांगतात, हे भगवंता, तुझी भक्ती करत असताना मात्र खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या राहिलोच नाही. गोपी सर्व भाव स्वतःचा विसरून गेल्या. भगवंताची मुरली जरी ऐकली, भगवंताचं मात्र त्या ठिकाणी मधुर असणारी मुरली ऐकल्यानंतर गोपींच्या ठिकाणी स्वतःचा देवभाव त्यांना राहतच नव्हत्या. देहभाव त्या विसरून जात होत्या. विदेही अवस्था त्यांना प्राप्त होत होती. मुरली वरी माझा जीव जळे, हरीच्या मुरली वरी जीव जळे ग. कसली जीवाला भूल पडली,
कदाचित आपल्याला अर्थ लक्षात आला असेल तर लक्षात घ्या. नाथ महाराज वर्णन करतात, एका जनार्दनी बागोविंद तुझ्या मुरलीचा लागला छंद. यामधला भाव असा आहे. मात्र खऱ्या अर्थानं गोपी सांगतात, भगवंता तुझी भक्ती करत असताना मी अंतःकरणात कुठली प्रकारची लाज बाळगली नाही. आपण म्हणतो कसे काय टाळ घ्यायचे, कशी काय टोपी घालायची, कसं काय कीर्तनात उभं राहायचं, आम्हाला लाज वाटते, आम्ही एज्युकेटेड आहोत, अशी आम्हाला लाज वाटते. पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय परमार्थिक जीवन जगत असताना त्या वारकरी संप्रदायामध्ये जर आम्ही पाहायला गेलो, आम्ही एज्युकेटेड आहोत यात काय नव्हतं. ज्या माऊलींनी, ज्या तरुणानं 16 वर्षाच्या वयामध्ये, अगदी लहान वयामध्ये ज्ञानेश्वरीचं वर्णन करावं, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णिलीत गीतेची टीका. मात्र खऱ्या अर्थानं महान असलेला ग्रंथ श्रीमद भगवत गीता आणि या गीतेवर भाषांतर करावं. ते भाषांतर करत असताना एका भाषेत नाही तर 56 भाषेचा केला सी गौरव. 56 भाषेचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. आणि आपण म्हणतो आम्ही एज्युकेटेड आहे, आम्ही कीर्तनात बसणार नाही, कीर्तन ऐकायला आम्हाला लाज वाटते, गावठी असतं ते, असं नाही. मग खऱ्या अर्थानं सांगायचं जर झालं तर संत महात्मे वर्णन करतात, गोपी वर्णन करतात, आम्ही भगवंताची भक्ती करत असताना अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव ठेवला नाही. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवला, शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली. आणि जर ती शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली तरच भगवान परमात्मा प्राप्त होत असतो. अन्यथा जर आपल्या अंतःकरणामध्ये घाण असेल, कचरा असेल तर अंतःकरणात भगवान परमात्मा येणार नाही. साध्या सरळ भाषेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. आपल्या घरी जर पाहुणे येणार असेल तर आपण काय करतो? पहिल्यांदा काय करतो आपण? बरोबर आहे की नाही? स्वच्छता करतो घरामध्ये. येऊनी गोपाळा राहे करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. अंतःकरण शुद्ध करावं लागेल. शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव ठेवायचा नाही, कुणाच्याही बद्दल द्वेष मनात ठेवायचा नाही. हे भगवंता, आमचं अंतःकरण अतिशय निर्मळ आहे, काहीच नसावं मनात. मी लहान आहे, तू मोठा आहे, किंवा तू श्रीमंत आहे, मी गरीब आहे, असा कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव अंतःकरणात नसावा. भगवंताची भक्ती करत असताना मात्र खऱ्या अर्थानं देवा, मग मी एवढा मोठा आहे आणि मग कशा तुझ्या मंदिरात यायचं, कसे टाळ घ्यायचे, कसं कीर्तनात बसायचं, याला द्वैत भाव असे म्हणतात. मग अंतःकरणामध्ये जर घाण नसेल आणि जर आणखीन खालच्या पातळीवर येऊन जर बोलायचं झालं, आम्ही परमार्थिक जीवन जगत असताना, वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना वरतून आपण कितीही सफेद कपडे घाला, वरतून कितीही सफेद कपडे घाला, गळ्यामध्ये माळाच्या माळा घाला, अगदी डोक्यावर गोपीचंदन टिळा लावा, पण अंतःकरणात जर भाव नसेल तर त्या भक्तीला अर्थ नाही. थोर महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, तुम्ही जर खऱ्या अर्थानं अंतःकरणात भावच नसेल आणि वरतून कितीही मेकअप करून मात्र सफेद कपडे घालून समाजात फिरत असेल तर त्या भक्तीला अर्थ नाहीये. त्याला जर काय म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं ते महात्मे म्हणतात, ऊपर से खूप बनी. लक्षात घ्या, ऊपर से तो खूप बनी, अंदर की राम जानी. मध्ये काय काय नाही देवालाच माहिती. म्हणून अंतःकरण शुद्ध असेल याचा त्याचा समाजाचा विचार करू नका. दिंडीत गेल्यावर समाज काय म्हणेल? प्रत्येक गुरुवारी दिंडीत जातात, यांना काही काम धंदा नाही, सगळं संसार पाणी सोडलंय. महिलांना तर किती ऐकावं लागतं, बाई यांना काही काम धंदा नाही, उठल्या का चालल्या प्रत्येक गुरुवारी बाबांच्या दर्शनाला, म्हणता की नाही? हा विचारच करायचा नाही. कोणी नाव ठेवेल की काय, आपलं अंतःकरण शुद्ध आहे ना, आपलं प्रेम आहे ना भगवंतावर, आपली श्रद्धा आहे ना, मग कुणाचाही विचार करायचा नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, मी भक्ती करत असताना माझे गणोगत मला खूप नावं ठेवायची.
त्यांचे स्वतःचे सगळे सोयरे नातेवाईक आई वडील म्हणायची वेळा झाला नामा वेळा झाला, आता काही खरं राहिलं नाही, दगडांना कपडे घालून येतो हा नामदेव, वेळा येतो. मग नामदेव महाराज म्हणतात मी त्यांचा कुणाचाच विचार केला नाही, फक्त भगवंताची भक्ती केली. गणानी गोत्रज सर्व हासताती मत, भगवंताची भक्ती केली. तसं आपणही कुणाचाही विचार न करता काहीही कुणी नाव ठेवेल की काय करेल काही कुणाशी घेणं देणं नाही. आपल्यावर कृपा आहे, आपल्यावर सद्गुरूंची, आपल्यावर कृपा आहे आपल्या भगवंताची. मग ते फक्त भगवंता करता जगायचं, भगवंता करता नामचिंतन करायचं, उगाच याच्या त्याच्या करता नाही. सहज विषय आला म्हणून एक सांगेन वाक्य. आदरणीय बाबाई समोर आहे, आम्हाला तिकडचा खानदेशातला फोन आला कीर्तनाचा मागे, आणि त्यांनी सांगितलं अमुक तारीख पाहिजे वगैरे वगैरे, तारीख लिहून घेतली. पुन्हा फोन आला 5-10 मिनिटांनी, ताई कीर्तन अमुक अमुक असं झालं पाहिजे, 30 म्हणजे कसं. म्हटलं नक्की मला स्पष्ट सांगा कीर्तन कसं झालं पाहिजे. म्हणजे कीर्तनामध्ये विनोद झाले पाहिजे, कीर्तनामध्ये जोक झाले पाहिजे. खरं म्हणे सांगायचं जर झालं तर कीर्तनामध्ये तरुण मित्रमंडळ फार असतं, तरुणांचा फार पुढाकार आहे, म्हणून कीर्तनामध्ये तुम्ही विनोद वगैरे घ्या जरा. मी म्हटलं कीर्तन म्हणजे विनोद जोक वगैरे असं काही नाहीये, आणि माझ्याकडनं तुम्ही ती अपेक्षाही करू नका. म्हणून कीर्तन आपण समाजाकरता करत नाही, तर कीर्तन खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद वाटावा. आपण भगवंताची सेवा करतोय, भगवंताची भक्ती करत असताना आपल्याला आनंद मिळेल याचा विचार करावा. समाज काय म्हणेल याचा विचार नाही केला तरी चालेल. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताची भक्ती करत असताना अंतःकरण निर्मळ असावं, त्यामध्ये भाव असावा, प्रेम असावं, श्रद्धा असावी. मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनाबाई महाराज वर्णन करतात, कीर्तनामध्ये भगवंताची भक्ती करत असताना कोणाचाही विचार करू नये, लाज बाळगू नये, आणि अंतःकरणात भाव असावा. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप
योग्य रस्त्याने चाललाय असं म्हणायला हरकत नाही. आपण भाग्यवान मंडळी आहात. ही पंचक्रोशी आपल्याला लाभली आणि या पंचक्रोशीमध्ये महान भगवत भक्त बाबा आपल्याला लाभले. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान मंडळी आहात. आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आम्हाला उशिरा दर्शन झालं. खऱ्या अर्थानं भक्ती करत असताना योग्य मार्गदर्शक असावे. असं म्हणतात, गुरु जर योग्य असतील तर शिष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपण फार भाग्यवान मंडळी आहात की आपल्याला आपल्या पंचक्रोशीला, आपल्या या भागाला बाबा लाभले. आपल्याकडनं भगवंताचं चिंतन करून घेताय, भगवंतापर्यंत जाण्याचा रस्ता आपल्याला दाखवताय. ही फार महान गोष्ट आहे. म्हणून खऱ्या अर्थानं संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. बाबांच्या सानिध्यात राहा. जे जे सांगतील खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगत असते आणि मी स्वतःही ते पाळते. सद्गुरूंची सेवा करत असताना शिष्यत्व स्वीकारल्यानंतर सद्गुरूंच्या मुखातून जे शब्द पडतील, जे वाक्य पडेल ते आपण ब्रह्मवाक्य समजून तसंच करायचं. माझ्या बोलण्याचा लक्षात अर्थ येतोय की नाही पहा. तुमच्या जे सांगितलंय ना ते ऐकायचं. नाहीतर मग त्यांनी सांगितलंय मग आपण म्हणायचं हे असंच का, ते तसं का बरं, असं केलं तर नाही जमणार का, मग ते नंतर केलं तर नाही, हे आपलं नाही चालणार. म्हणून खऱ्या अर्थानं सद्गुरू सदैव आपलं कल्याणच इच्छितात असतात. आपल्या कल्याणासाठीच त्यांचा जन्म आहे, त्यांचा अवतार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांच्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे. आपण बाबांच्या ठिकाणी शरण आलेले आहात, नतमस्तक आहात. आणि भगवान परमात्म्याने गीतेत तसं वर्णनही केलेलं आहे. झोपणी मनुष्य झोपणी जीव शरण येईल त्याचं जन्म मरणाचं निवारण मात्र सद्गुरू करत असतात, संत महात्मे करत असतात. म्हणून आपण या सुंदर अशा ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करताय. मोठी महान गोष्ट आहे. आपण आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं भजन घेऊया आणि त्यानंतर एक 10 मिनिटं मी दत्त प्रभूंचं चिंतन मांडेल आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आमच्यावर नाही, ही श्रद्धा बाबांवर आहे. म्हणून हे सगळं. म्हणून खऱ्या अर्थानं बाबांच्या चरणी एकच विनंती असेल, ही हार जी तुम्ही आम्हाला घालताय या पात्रतेचं मरेपर्यंत भगवंताने ठेवावं. कुठल्याही प्रकारचा अंतःकरणात गर्व अहंकार निर्माण होऊ नये. आणि हे कुणामुळे शक्य होत असेल तर ते फक्त सद्गुरूंच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर होतं. म्हणून एक 5 मिनिटं आपण दत्त प्रभूंचं चिंतन ऐकूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तसं पाहिलं तर अभंग आपण पूर्ण चिंतन केलेलं नाही. अभंगाचा एकच चरणाचा भावार्थ आपण पाहिला आणि अभंगामध्ये दुसरं काही नाही, फक्त कीर्तनाचं महत्व सांगितलेलं आहे आणि इतर चरणांमध्ये त्याचं महत्व वर्णन करून सांगितलेलं आहे. पण ज्या कारणानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत, ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण इथे जमलेलो आहोत, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, मग ज्यांच्या प्रांगणात आपण जमलेलो आहोत, दत्त प्रभूंच्या प्रांगणात आपण जमलेलो आहोत, धन्वंतरी भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आपण जमलेलो आहोत, म्हणून त्यांचंही चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय धावत्या वेळेमध्ये पाहायला गेलं आपण माझ्यापेक्षा सर्वजण ज्ञानी आहात, महान आहात, आपल्या सर्वांना सर्व काही ज्ञात आहे. पण एक माझ्या मनाचं समाधान म्हणून मी या ठिकाणी वर्णन करेन. भगवान दत्त प्रभूंचं अवतार कार्य जर आपल्याला पाहायला गेलं तर भगवान परमात्म्याचे जो इतर महाविष्णूंचे अवतार सांगितलेले ते एकट्या भगवंताने घेतलेले आहे. भगवान महाविष्णूंचे अवतार रामप्रभूंचा अवतार आपण पाहिला एकट्याने घेतलेला आहे. भगवान कृष्णांचा अवतार घेतलेला आहे तो एकट्याने घेतलेला आहे. भागवतामध्ये तर भगवंताचे 24 अवतारांचं वर्णन आहे. ते सर्व 24 अवतार भगवंताने एकट्याने घेतलेले आहे. पण खऱ्या अर्थानं हा जो दत्त प्रभूंचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो ते तीनही देव एकत्रित आहे आणि मग तो अवतार घेतलेला आहे. पण तो का आणि कशासाठी घेतलाय, कसा घेतलाय हे आपण पाहूया. विठ्ठल विठ्ठल मग खऱ्या अर्थाने एक वेळेला ब्रह्मदेवानं ज्या वेळेला नेत्र उघडले आणि नेत्र उघडल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नेत्रापासून एक पुत्र जन्माला आला, त्यांचं नाव अत्री ऋषी. नेत्रापासून आले म्हणून अत्री ऋषी. आणि अत्री ऋषींचा जन्म झाल्यानंतर अत्री ऋषी आता सांगितलं ब्रह्मदेवाने आपल्याला सृष्टीचा प्रचार प्रसार विस्तार करावा लागेल. त्यावेळेला अनुसूया माता आणि अत्री ऋषी वर्णन फार मोठे आहे, फार गहन आहे, पण अतिशय आपण धावत्या वेळेमध्ये पाहूया. मग खऱ्या अर्थानं अत्री ऋषी आणि माता अनुसूयांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी सांगितलं आपण सृष्टीच्या विस्ताराकरता पुढचे कार्य करावे. त्यावेळेला मात्र अत्री ऋषी आणि माता अनुसूया तपश्चर्या करता निघून गेली. 100 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्नही झाले. भगवान महाविष्णू प्रसन्न झाले आणि भगवान महाविष्णू प्रसन्न झाल्यानंतर भगवंताने सांगितलं का तुम्ही ही खडतर तपश्चर्या केली, कशासाठी. मग त्यावेळेला दोन्ही दाम्पत्याने सांगितलं हे भगवान आमची अशी इच्छा आहे की तू पुत्र रूपानं आमच्या पोटी जन्म घ्यावास. काय सांगितलं, हे भगवंता तू पुत्र रूपानं आमच्या घरामध्ये ये. त्यावेळेला भगवंताने तथास्तु म्हणाले आणि निघून गेले. पुढे अत्री ऋषी आणि माता अनुसूया आल्या, संसार सुरू झाला. संसार मात्र काही जास्त डंगात पडलेला नव्हता, जास्त डंगाचा संसार नव्हता. मात्र खऱ्या अर्थानं फक्त छोटीशी कुटिया आणि आश्रम आणि त्यामध्ये दोघांचा संसार मात्र सुरू आहे. पण माता अनुसूयाची कीर्ती एवढी महान की माता अनुसूया फक्त आणि फक्त आपल्या पतींच्याच ठिकाणी मात्र सेवा करत होती. पतिव्रता ज्याला म्हणतात, बरोबर आहे की नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मात्र एवढी पतिव्रता भक्ती आजूबाजूला समाजामध्ये त्यांची कीर्ती वाढू लागली. ती नारद मुनींपर्यंत पोहोचली आणि ती पतिव्रतेची कीर्ती नारद मुनींपर्यंत पोहोचली. आता नारद मुनींपर्यंत पोहोचल्यानंतर नारद मुनी काय गप्प बसणार. नारद मुनी स्वर्गामध्ये गेले. तिकडे गेल्यानंतर तीनही देवींचं दर्शन झालं. माता लक्ष्मी, माता पार्वती आणि ब्रह्माणी म्हणजे सरस्वती माता. तीनही देवींचं दर्शन झालं. तीही बसलेल्या होत्या. त्यांनी विचारलं म्हणे नारद मुनी सध्या काय चालू आहे, कुठे मृत्यू लोकात तुमचा फेरफटका आहे की नाही. म्हणे हो आहे की. मग काय चाललंय मृत्यू लोकामध्ये. काही नाही म्हणे पतिव्रता आहे, अनुसूया तिचं नाव आहे, एवढी तिची कीर्ती गहन आहे, एवढी तिची कीर्ती महान आहे की ती मेलेल्या माणसांना जिवंत करते. एवढी तिची कीर्ती. तीनही देवींनी ऐकलं. म्हणे मेलेल्या माणसांना जिवंत करते म्हणजे एक शांडिल्य नावाची मुलगी होती आणि तिने सांगितलं अनुसूया मातेला म्हणे पतिव्रता म्हणजे काय, ही सेवा ही भक्ती कशी करतात. अनुसूया मातेने सांगितलं अगं बाई पतिव्रता जर व्हायचं असेल तर त्याआधी लग्न करावं लागेल, त्याआधी तुला विवाह करावा लागेल. मग या मंदिराच्या बाहेर जात असताना जोही कुणी तुला पहिला पुरुष दिसेल तो तुझा वर समज, त्याच्याबरोबर तू विवाह कर आणि मनोभावे त्याचीच सेवा कर, त्याला पतिव्रता असे म्हणतात. मग त्या शांडिल्येनं मंदिराच्या बाहेर आली. तिला एक कुष्ठ रोगी दिसला. पण अनुसूया मातेने सांगितलं होतं जोही दिसला तोच पती समजावा. त्या कुष्ठ रोग्याशी लग्न केलं. त्याच्याशी संसार करत असताना मात्र सदैव आजन्म त्या कुष्ठरोग्याची सेवा करते शांडिल्य. एक दिवस जात असताना पाठीतून त्या शांडिल्य आपल्या पतीला घेऊन जात होती आणि तिचा त्या कुष्ठरोग्याचा धक्का एका ऋषींना लागला. ते ऋषी तप करत होते. धक्का लागल्यामुळे त्या ऋषींनी डोळे न उघडता न पाहता शाप देऊन टाकला की सूर्य उगवल्याबरोबर या तुझ्या पतीचा मृत्यू होईल.
ज्याने मला धक्का दिलाय त्याचा मृत्यू होईल. शांडिल्यने हे सगळं ऐकलं आणि शांडिल्यने ठरवलं की सूर्य उगवल्यानंतर माझ्या पतीचा मृत्यू होणार आहे ना, मग सूर्य उगवतोच कसा तेच मी पाहतो. शांडिल्य माता अनुसयेकडे गेली, सांगितलं सूर्य उगवल्यानंतर माझ्या पतीचा मृत्यू आहे. अनुसया मातेने सांगितलं वेळेपणा करू नको, सूर्याला उगवू दे, सूर्याला न उगवू देणं हे निसर्ग नियमामध्ये आणलेला व्यत्यय आहे आणि निसर्ग नियमामध्ये व्यत्यय आणण्याचं सामर्थ्य आजपर्यंत जीवामध्ये नाही आणि ते आणूही नाही. मग शांडिल्यला सांगितलं माता अनुसयेने जरी सूर्य उगवल्यानंतर तुझ्या पतीचा मृत्यू झाला तरी त्याला जिवंत करण्याची जबाबदारी माझी. माता अनुसयेचं पतिव्रतेचं तेज होतं आणि त्या पतिव्रतेचं तेजाने त्या मेलेल्या कुष्ठरोग्याला पुन्हा जिवंत केलं. ही कीर्ती आजूबाजूला सगळीकडे पसरली आणि हा सगळा दृष्टांत नारद मुनींनी तिन्ही देवींना सांगितला. आता तिन्ही देवींना हट्ट केलं यांच्याकडे, त्यांच्या पतिदेवांकडे हट्ट केला. म्हणे अहो मृत्यू लोकात कुणीतरी अनुसूया आहे आणि त्या अनुसूयाचं म्हणे पतिव्रतेचं फार तेज आहे, एवढं तेज की ती मेलेल्या माणसांना जिवंत करते. म्हणे मग करायचं काय, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तिचं सत्वहरण करावं, तिची परीक्षा पाहावी. मग तीनही देव ब्राह्मणांचं रूप घेऊन अनुसया मातेच्या आश्रमावर आले. अनुसया मातेच्या आश्रमावर आले, सांगितलं ओम भगवती भिक्षाम देवी, हे माते आम्हाला भिक्षा वाढा. माता अनुसया जो काही आश्रमामध्ये प्रसाद असेल, भिक्षा असेल, ती भिक्षा घेऊन मात्र देण्याकरता आल्या. पण खऱ्या अर्थानं त्या तीनही ब्राह्मण ते उगाचच ब्राह्मण नव्हते, ते स्वतः तीनही देव होते आणि ते परीक्षा पाहण्याकरता आले होते. त्या तीनही देवांनी सांगितलं हे माते तू मात्र आम्हाला विवस्त्र होऊन भूषण वाढलं, भिक्षा वाढली तरच आम्ही ती ग्रहण करू, स्वीकारू, नाहीतर आम्ही तुझं सत्वहरण करून निघून जाऊ. आता खऱ्या अर्थानं माता अनुसयांचं पतिव्रतेचं तेज, पतिव्रतेची सेवा इतकी होती. तसं जर पाहायला गेलं तर पतिव्रता नारीचे, पतिव्रता स्त्रीचे फार बारीक नियम सांगितलेले. इथे आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये सांगायला, पण फार बारीक नियम सांगितलेले. एवढ्या सगळ्या नियमांचं पालन त्या ठिकाणी माता अनुसया करत होती. आणि आता हा मात्र ब्रह्मसंकटच समोर पडलं की यांना नग्न होऊन भोजन वाढायचे, करायचं काय. त्यावेळेला आपल्या पतींचं स्मरण केलं. अत्रि ऋषी तपश्चर्येकरता बसलेले होते आणि एक कमंडलू त्यांच्याकडे ठेवलेला होता. सांगितलं तुम्हाला जर काही अडचण आली तर या कमंडलूतलं पाणी घ्या, तुमची अडचण दूर होईल. त्यावेळेला मात्र माता अनुसयेने ते कमंडलूतलं पाणी घेतलं, त्यांच्यावर शिंपडलं. त्या तीनही देवांचे 3 बालक तयार झाले आणि माता अनुसया मात्र मातेच्या हृदयानं त्यांना स्तनपान करू लागली, म्हणजे त्यांना शांत करू लागली. खऱ्या अर्थानं पाऊस गरजला का? विठ्ठल विठ्ठल माता अनुसयाने त्यांची क्षुधा शांत केली, स्तनपान त्यांना केलं. ते भोजन मागण्यासाठी आले होते. आणि मग खऱ्या अर्थानं एवढं सगळं झाल्यानंतर आता या तीनही देवी स्वर्गात वाट पाहताय आपले पती कधी येतील. नारद मुनी पुन्हा गेले, म्हणे ते येणार नाही का? त्या अनुसयाने तुमच्या तिन्ही पतींचं, तिन्ही देवांचे बालक झाले, एवढं तिच्यामध्ये म्हणे सामर्थ्य आहे. तीनही देवींना राग आला, नारद मुनी तुम्हीच आम्हाला हे सगळं करायला सांगितलं, आता आम्हाला आमचे पती आणून द्या, बाकीचं काही माहित नाही. नारद मुनीने सांगितलं मी फक्त रस्ता दाखवून देईल, आश्रम कुठे ते दाखवून देईल, मी येणार. तीनही देवी माता अनुसयाच्या आश्रमात गेल्या. गेल्यानंतर सांगितलं अनुसया तू आमच्या पतींना बालक करून ठेवलेला आहे ते मात्र आम्हाला परत दे. माता अनुसयाने सांगितलं मी कोण परत देणारी आणि मी कोण त्यांना बोलवणारी. ते त्यांच्या मनाने आले आणि खऱ्या अर्थानं इथे बालक झालेले आहे माझ्या पतिव्रतेच्या तेजानं, पतिव्रतेच्या सेवेनं. आता पुढची गोष्ट माझ्या हातात नाही. पाळण्यात तुमचे बाळ ठेवलेले आहे, तुमचे पती ठेवलेले आहे, तुमचं तुम्ही ओळखून घेऊन जा. माता पार्वती पुढे झाल्या. एखाद्या बालकाला हात लावणारच, तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी महालक्ष्मी तिकडनं ओरडल्या, म्हणे अहो थांबा का, म्हणे ते तुम्ही हात लावताय महादेव म्हणून, पण ते जर महाविष्णू असतील तर, जर चुकून परपुरुषाला हात लागला तर तुमचं पतिव्रतेचं जे काही तेज आहे, जी पतिव्रता सेवा आहे ती भंग होण्याची शक्यता आहे. तिघींची ही फजिती झाली आणि फजिती झाल्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. आपण अनुसयेची परीक्षा पाहायला गेलो, पण खऱ्या अर्थानं आपलीच परीक्षा झाली. आता तीनही देवी अनुसयेला शरण गेल्या. सांगितलं हे माते आम्हाला क्षमा कर, आम्ही तुला शरण झालेलो आहे आणि हे तीनही जे पालक आहेत ते आमचे पती स्वरूपात आम्हाला पुन्हा प्राप्त करून दे. माता अनुसया पुढे झाल्या. तीनही देवांना ओळखून मात्र पुन्हा त्या जलाच्या सामर्थ्यानं तीनही देव पुन्हा त्यांच्या त्यांच्या स्वरूपात आले. पण तीनही देव जेव्हा त्यांच्या स्वरूपात आले आता निघणार, तेवढ्यात माता अनुसयेला आणि अत्रि ऋषींना दुःख झालं की आमच्या आश्रमात आपण आलात, केवढं सुंदर वातावरण झालं होतं, आपण पाळण्यामध्ये घातल्यानंतर ती माता अनुसयेने अगदी स्वर्ग सुखाचा आनंद तिला वाटू लागला की माझ्या आश्रमामध्ये तीनही बालक जन्माला आले.
जो जवतीची मन पाखरा अंगणात स्वर्ग पाहुणा, असं सुंदर वर्णन तिने केलं. आणि आता अचानक हे निघून जाता म्हटल्यानंतर दुःख वाटू लागलं. पण खऱ्या अर्थानं तिनेही देवांनी सांगितलं, तुम्ही नाराज होऊ नका, दुःख वाटून घेऊ नका. आमचे तिन्हींचंही स्वरूप तेज आम्ही इथे प्रकट करतो. आणि मग खऱ्या अर्थानं भगवान महादेवांचं तेज त्या ठिकाणी त्यांनी प्रकट केलं. ब्रह्मदेवांनीही त्यांचं तेज प्रकट केलं, महाविष्णूंनीही केलं. आणि या तीनही देवांची एकत्रित रूपाने एक मूर्ती तयार झाली. त्याला म्हणतात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. दत्त हा जाना शब्द लक्षात घ्या. दत्त हा पहा असं नाही म्हटलेलं, दत्त हा जाना, ती जाणण्याची गोष्ट आहे. म्हणून तीनही देवांचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात, तीन शिरे 6 हात तया माझे दंडवत. पुढे वर्णन आले काखे जोडी, पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. त्यांचं काय काय वर्णन आलेलं आहे. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. दिगंबर ही अवस्था आहे. म्हणून दत्त प्रभूंनी तीनही देवांनी एकत्रित येऊन हा अवतार घेतलेला आहे. मग भगवान महाविष्णूंनी एक एक जो अवतार घेतलेला होता तो कुणाचा ना कुणाचा नाश करण्यासाठी घेतलेला होता. पण दत्त प्रभूंनी अवतार जर कशा करता घेतलेला आहे. दत्त प्रभूंचा अवतार हा तुमच्या आमच्या अंतःकरणातील द्वैतरूपी राक्षस मारण्याकरता आहे. आपण दत्त प्रभूंचं चरित्र ऐकलेलं आहे. त्या चरित्रात असं काही वर्णन की एखाद्या राक्षसाचा वध वगैरे केला नाही. ते अवतार कार्य कशासाठी आहे तर भक्तीची परंपरा जी आहे ती पुढे चालवण्याकरता दत्त प्रभूंनी अनेक प्रत्येक युगामध्ये मग पुढे अवतार घेत गेले. आजही जर मनपूर्वक कोणी दत्त प्रभूंची सेवा केली तर आजही त्यांना त्यांचं दर्शन होतं. चिरंजीव पद ज्याला म्हणतो त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण दत्त प्रभूंची सेवा करताय. बाबांच्या माध्यमातून आपल्याला ती लाभलेली आपलं महान भाग्य म्हणावं लागेल. आणि तुम्ही आम्ही ही सेवा करत असताना कृतकृत्य होतोय ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुमच्या निमित्तानं काहीतरी माझंही पूर्वपुण्य म्हणावं लागेल, कुठेतरी पूर्वजन्माची पुण्यही म्हणावी लागेल, कुठली तरी कानाकोपऱ्यातली पुण्यही फळाला आली असेल. म्हणून मलाही ही सेवा प्राप्त झाली, बाबांचं दर्शन प्राप्त झालं. आणि म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करेन, आदरणीय बाबांच्या चरणी समर्पित करेन, आपणा सर्व माझ्या बाबांच्या चरणी समर्पित करेन. पुन्हा एकदा एक दिलगिरी अशी व्यक्त करावीशी वाटते की आपण अतिशय उशीर कीर्तनाला सुरुवात व्हायला झाली आणि पखवाजाची ही साथ नसल्यामुळं आपल्याला सुरुवात करायलाच अगदी तोडकी मोडकी आपली सुरुवात झाली, काही हरकत नाही. असलेला आपला हरिभक्तपरायण लहान मुलगा होता पखवाज वादक, त्यांनी सुरुवातीला छान साथ केली. कीर्तनामध्ये जर 100 टाळकरी 100 कीर्तनकार जर येऊन उभे केले आणि एक पखवाज वादक नसलं तर कीर्तनाला अर्थ नाही. त्याचा दृष्टांत आज आपण पाहिला इथं. हे फक्त ऐकत होतो नेहमी, पण आज समक्ष पाहिलं. म्हणून खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यायचे ते हरिभक्तपरायण मृदुंग वादक दादा, त्यांनी साथ दिली, त्यांनाही धन्यवाद. आमच्या विनेकरी ताई आपल्यालाही धन्यवाद. आपण महिला टाळाची सेवा देताय, आपल्यालाही धन्यवाद. पूर्ण टाळकरी वर्ग या ठिकाणी आहे, आपल्या सर्वांना धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले हरिभक्तपरायण किरण महाराज यादव, ती गायनाची साथ करतात. अतिशय शुद्ध अंतःकरण आहे त्यांचं, अतिशय मोकळा स्वभाव, तेही आमच्या बरोबर या ठिकाणी आले. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना सांगितलं बाबा आपल्याला सेवेला कीर्तनाला जायचंय पण निशुल्क सेवा आपल्याला करायची, आपल्याला तिथे सेवा द्यायची. त्यांनी पुढचा कुठलाही शब्द न उच्चारता म्हणे ताई चला, म्हणून तेही आमच्या बरोबर आले, त्यांनाही धन्यवाद. असलेले आमचे बंधू रोशन दादा तेही आमच्या बरोबर आले, कुठलाही शब्द त्यांनी उच्चारला नाही. ही बाबांचीच कृपा, बाबांचेच सामर्थ्य म्हणावं लागेल, म्हणून तेही आमच्या बरोबर आले. असलेले हरिभक्तपरायण दादा संकेत प्रणव महाराज तेही गायनाची साथ करताय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणायला हरकत नाही, तेही उपस्थित आहे. असलेले हार्मोनियम वादक दादा आपल्यालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम आपली फार सुंदर आहे. नेहमी आपण इथे आम्ही ग्रुपवर व्हिडिओ वगैरे पाहत असतो, आपल्यालाही धन्यवाद. आपणा सर्वांना धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले आमचे मालक, आमचे पती, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. त्यांचं नाव जर घेतलं नाही बाबा तर ते म्हणतील तुला इथपर्यंत आणलं घरी कशी जाती पाहतो. सगळ्यांचं नाव घेतलं मलाच विसरली काय, म्हणून त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. खऱ्या अर्थानं जर सांगायला गेलं खरंच बाबा आपल्या कृपेने एक महत्वाची साथ आहे म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे, म्हणून परमार्थ होतो. नाही तर आपल्या महिलांना चांगलंच माहितीये जर मेन मालकांची साथ नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून त्यांची चांगल्या प्रकारची साथ आहे, प्रत्येक गोष्टीत साथ करतात. म्हणून हे सर्व श्रेय त्यांनाच आहे, माझं काहीही नाही. सद्गुरूंची कृपा आणि पतींची कृपा, पतींच्या सेवेने हे सगळं मला प्राप्त झालंय, माझं स्वतःचं काहीही नाही. म्हणून झालेली सेवा भगवान दत्तात्रय यांच्या चरणी समर्पित, आदरणीय बाबांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज दत्तात्रेय भगवान की जय संत विश्वनाथ गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय मगाशी हार घालायला आलेल्या महिलांपैकी हा मोबाईल सनपूरच्या खिशात मोबाईल होता तो खाली पडला Look at that.